नमस्कार, गुड आफ्टरनून, जय श्री कृष्ण. कसे आहात तुम्ही? आय होप आपण सगळे बिलकुल ठीकच आहात. आणि आता वाजलेत मला वाटतं 3:30 झालेले आहेत. कारण काय 2-3 दिवस जे आहे ना लग्न होतं आमच्या इथे, त्या गडबडीमध्ये जे आहे ना मी शूट नाही केलं. पण थोडं जे काही मी शूट केलं आहे ना ते मी तुम्हाला जे आहे ना या पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि कसं असतं ना, म्हणजे आपल्या इकडचे लग्न, आपल्या इकडची कल्चर, संस्कृती ही खूप डिफरंट आहे इथल्या संस्कृतीपेक्षा. जसं काय त्यांचं हळद आणि त्यांची पूजा वगैरे जसं काय असतं ते सगळं खूप डिफरंट आहे. तर मी ते म्हणजे काही मोमेंट जे आहेत ना मी ते कॅप्चर केलेले आहेत. जसं की हळदीचं म्हणजे हळद जी असते आणि त्यात कशा त्या माझ्या नणंद लागतात. तर एक प्रत्येक म्हणजे मुलीच्या आयुष्यातील कसं हळद म्हणजे तिचं म्हणजे दुसरं घरी जाणं असतं. आणि त्यात मी एक्सप्लेन नाही करू शकत, कारण काय त्या ताई ज्या होत्या ना 2-3 दिवस आमच्याकडेच होत्या. म्हणजे त्यांचं मेकअप हे ते सगळं आपल्या घरीच होतं. त्यामुळे जे आहे ना मला प्रॉपर व्हिडिओ घेता नाही आले. जसं मला वेळ भेटला आहे तसं मी जे आहे ना या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हळदीच्या दिवशी त्यांच्या मला एवढं म्हणजे असं भरून आलं होतं ना, आणि ते त्यांच्याही चेहऱ्यावरती दिसत होतं की म्हणजे आता नाही का विदिन हॉर्स म्हणजे काही तासातच त्या ते सगळं सोडून जातील. आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे जेव्हा त्या आमच्या इथे बसायला आल्या होत्या तेव्हा पण आमचं हेच बोलणं चालू होतं की आता मी जाणार, काही तासच माझे बाकी आहेत. अशा सगळ्या गोष्टी आमच्या चालू होत्या की म्हणजे त्या मला म्हणत होत्या की मला आता म्हणजे आता मला फील होतं आहे की तुम्ही जेव्हा हे सगळं सोडून आलात तुमच्या मम्मीचं माहेर वगैरे हे ते किंवा माझं माहेर, तर तुम्हाला कसं वाटलं असेल. म्हणतात आता ते मी असं जे ना फील करते. तर आमच्या अशा ना आदल्या दिवशी भरपूर गप्पा झाल्या होत्या. तर त्यांची जी आहे ना मी हळदीचे काही मोमेंट असतात ना ते कॅप्चर केलेले आहेत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच. जे काही पॉसिबल झाले ते मी घेतलेलं आहे. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजो